अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यावर ही 7 लक्षणं तुम्ही कधी पाहिलेत का? तर ह्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका। जेव्हा आपल्याला स्वप्नात मेलेले लोक दिसतात तेव्हा आपल्याला अतिशय महत्त्वाचे असे संकेत मिळत असतात। तर ते संकेत कसे मिळतात ते पाहूया। एकदा काय होतं, नारद मुनी यमलोकात यमराजाला भेटायला जातात। यमराजा नारद मुनीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात। नारद मुनींना आनंद होतो। यमराज नारद मुनींना यमलोकात येण्याचे कारण विचारतात। तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे यमराज, तुम्ही कितीही लोकांच्या सर्व जिवंत आणि अमर प्राण्यांचा हिशोब ठेवता। तुम्हाला तुमच्या सर्व कार्याचे भूतकाळ भविष्यकाळाचे ज्ञान असते, म्हणून मी तुमच्याकडे काही समस्याचे निराकरण करण्यासाठी आलो आहोत। तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, देवर्षी, तुम्ही खरं बोलता। आम्ही सर्व प्राण्यांचे पाप पुण्य यांचा लेखाजोखा ठरवत असतो। तुम्ही भगवान विष्णूंचे सर्वात प्रिय भक्त आहात, परंतु तरी देखील तुम्ही माझ्याकडून काही जाणून घेण्यासाठी आला असेल तर मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करीन। तुम्हाला काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही तो निशंक प्रश्न मला विचारू शकता। नारद मुनी म्हणतात, यमराज, मी पूर्ण पृथ्वी फिरून आलो आहे। या जगात मानवाला त्रास देणाऱ्या आणि त्यांना दुःख देणाऱ्या या सर्व वाईट शक्ती आहेत। त्यांनी माणसाला त्रास देण्याचे कारण काय? माझ्या मनात आणखी एक प्रश्न असा आहे की अनेक वेळा मानवाने त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात पाहिले आहे, मग त्यांचा अर्थ काय? स्वप्नात मेलेली माणसं पाहण्याचा अर्थ काय? त्याने मानवाला कोणते संकेत मिळतात? या सर्वांची प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे। यावर यमराज म्हणतात, तुम्ही योग्य असा प्रश्न विचारला आहे नारद मुनी। तुम्हाला मी एक कथा सांगतो, ती कोणती ती नीट ऐका। ही कथा जर ऐकली तर असं म्हणतात की 12 पिढ्यांचाही उद्धार होतो। यमराज देवर्षी नारद मुनींना ती कथा सांगायला सुरुवात करतात, तर तुम्हीही ती कथा नक्कीच ऐका। एका देशात एका शहरात एक शेठ आपल्या 5 भावाबरोबर राहत होता। सर्व भाऊ विवाहित होते आणि ते सर्व प्रेमाने राहत होते। त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती। ते खूप कष्टाळू होते। त्यांनी एकत्र व्यापार आणि शेती करायचे आणि शेठसारख्या श्रीमंत व्यक्ती शहरात त्या दुसरी कोणीही नव्हती। सर्व संपत्ती शेठला पूर्वजाकडून भेटलेली होती। शेठचे पूर्वज हे दानशूर होते। यज्ञ, हवन इत्यादी सर्व प्रकारचे धार्मिक कार्य ते करत होते, परंतु शेठ त्याच्या विरुद्ध होता। शेठ कुठलेही धार्मिक कार्य करीत नव्हता, होम हवन काही करत नव्हता। त्यांना कधीही दान धर्म यज्ञ केला नाही। शेठने भरपूर पैसे कमवले, परंतु त्यांनी आपल्या संपत्तीचा सदुपयोग कधीच केला नाही। त्यांनी कधीही दान धर्म केले नाही। कुठलाही तीर्थक्षेत्री त्यांनी काही दान दिले नाही। शेठ फक्त पैसे कमवायचा आणि संपत्ती गोळा करायचा। त्याचे लक्ष फक्त काय होतं? संपत्ती कमवायची आणि ते साठवून ठेवायची, फक्त दानधर्म करायचं नव्हतं। त्यामुळं काय झालं, त्याचे पूर्वज खूप नाराज होते। पूर्वजांनी आपल्या मुलांचे हे वागणे त्यांना अजिबात पटले नाही। शेठ संपत्तीच्या लोभासाठी संसारात दुःखी असायचा। पैसे टिकवण्यासाठी तो वेडा झाला। त्यांनी पितरांचे श्राद्ध, तर्पण वगैरे काही केले नाही। त्यामुळे पितरांचे आत्मेही तृप्त झाले। आपल्या मुलांच्या वागण्याने त्यांना खूप वाईट वाटे। शेठच्या पूर्वजांनी एकमेकाशी चर्चा केली आणि त्यांनी शेठला भेटण्याचा विचार केला। हे सर्व पितर यमराजाकडे जातात आणि त्यांना म्हणतात, आमच्या मुलांचे मन भ्रष्ट झाले आहे, कृपा करून आम्हाला त्यांना एकदा भेटायला जाऊ द्या ना। तेव्हा आम्ही आमच्या पुत्राला शास्त्राचे ज्ञान देऊन यमलोकात परत येऊ। पण यमराज म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांना भेटायला जाऊ शकत नाहीत, पण स्वप्नात तुम्ही त्यांना संकेत देऊ शकता। हे सर्व पूर्वजांनी मान्य केले। सर्वप्रथम मोठ्या मुलाला म्हणजे शेठच्या स्वप्नात संकेत देतात, परंतु मोठा मुलगा हा संकेत काय समजत नाही आणि सकाळी तो स्वप्न म्हणून तो विसरून जातो। बाकीचे सर्व पूर्वज हे बाकीच्या 4ही भावांच्या स्वप्नात जातात आणि त्यांना संकेत देतात, परंतु त्यांनाही हा संकेत समजत नाही आणि ते स्वप्न म्हणून ते पण असेच स्वप्न समजून ते पण विसरून जातात। तर सर्व पूर्वज हे अत्यंत दुःखी होतात आणि संतप्त होतात। शेठ आणि हे भाऊ पैशापोटी खूप आंधळे झाले असतात। पूर्वजाकडून मिळाले देवी संकेताचे महत्त्व काही त्यांना समजत नाही, परंतु स्वप्नात पूर्वज दिसल्यापासून त्यांची संपत्तीही नष्ट होते। वादविवाद होऊ लागतात, त्यांची सर्व संपत्ती नष्ट होते। पूर्वजांनी ही जमवलेली संपत्ती ते विकून पूर्ण उद्ध्वस्त होतात आणि एकमेकापासून दुरावतात। दुसरीकडे हे पूर्वजांना आपल्या पुत्राची दुर्दशा पाहून खूप वेदना होतात, दुःख होतात आणि परत ते यमराजाकडे जातात व त्यांना म्हणतात, आम्ही केलेल्या कर्मामुळेच आमच्या मुलाचीही दुर्दशा झाली आहे। आमच्या मुलांनी चे पूर्व पुण्यकर्म नष्ट झाले आहेत। कृपया काही प्रयत्न करा, म्हणजे आमच्या मुलांना त्यांचे ते चूक कळेल। यावर यमराज म्हणतात,
हे महात्म्यानं, तुम्ही म्हणलात ते खरे, मला तुमची दुर्दशा कळाली आहे. मग यमराज एका ऋषीमुनीचा वेश घेऊन पूर्वजांच्या पुत्राला भेटायला जातात. सर्वप्रथम शेठच्या घरी जातात, तर तो शेठ खूप आजारी पडलेला असतो आणि त्याची पत्नी त्यांची सेवा करीत असते. परंतु दारात साधू आला आहे हे पाहून ती साधूच्या स्वागताला जाते. साधूच्या स्वागताला गेल्यानंतर त्याला दान देऊ लागते. तेव्हा साधू म्हणतात, मुली, तुमच्या घरात पितृदोष आहे, म्हणून तुझ्या पतीच्या कर्मामुळे ही अशी अवस्था झाली आहे. तुमचे पूर्वज खूप संतापले आहेत. साधूचे बोलणे ऐकून शेठ म्हणतो, मुनी, मी कोणते पाप केले आहे? माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले. माझे भाऊ मला सोडून गेले आणि मी आजारी पडलो आहे. साधू म्हणाला, बेटा, तू तुझ्या सर्व पूर्वजांना नाराज केले आहेस. तू आणि तुझ्या भावाने तुझ्या पूर्वजांनी कमावलेली संपत्ती पुण्य नष्ट केलं आहे. म्हणून तुझ्या पूर्वजांना तुझ्या स्वप्नात येऊन अनेक महत्त्वाचे संकेत तुला दिले होते, परंतु तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केले आणि पूर्वजांचा अपमान केला. त्यामुळेच तुला सर्व वैभव नष्ट झाले. साधू सांगतात, मग शेठला आठवते की आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वप्नात संकेत दिले होते, परंतु त्यांनी दिलेले संकेत आम्हाला समजले नाही. मग हे संकेत कसे समजायचे, कसे ओळखायचे, कृपा करून मला सांगा, असे शेठ त्या साधूला म्हणतो. साधू म्हणतो, बेटा, तू लक्ष देऊन ऐक. स्वप्नात पूर्वजांना पाहिल्यावर कोणते संकेत मिळतात ते सांगतो. जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते भूताच्या रूपात मृत्यूच्या जगात भरकटत असतात. भूक तहानाने ते व्याकुळ होऊन आपल्या घरातील लोकांच्या दारात ते प्रवेश करत असतात. स्वप्नात घोडा, हत्ती, बैल किंवा मनुष्याचे विकृत रूप दिसते. असे समजावे की पितराने आपल्या पूर्वजांच्या वागण्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. जो व्यक्ती पक्षांना दान करत नसेल त्यांना त्यांचे पूर्वज अत्यंत दुःखी होऊन स्वप्नात प्राण्यांच्या रूपात दिसतात. जर असे स्वप्न पडले की ज्यामध्ये प्राणी मानवी आवाज करताना बोलताना दिसला, तसंच काय, कुत्रा, बैल हे पण आपल्याला मानवी आवाजात बोलताना दिसले की त्यांचे पूर्वज त्यांच्यावर खूप नाराज झाले असे समजावे. त्या व्यक्तीच्या भविष्यकाळात भयंकर अपमानांना त्यांना सामोरे जावं लागतात. अशा व्यक्तीच्या जीवनात संकटे येतात. त्यांचे भाऊ प्राण्यासारखे वागू लागतात. यमराज म्हणतात की स्वप्नात मृत नातेवाईक काहीतरी मागताना दिसले त्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या त्या स्वप्नाचे कधीही दुर्लक्ष करू नये. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्याचे पूर्वज असमाधानी आहेत आणि त्यांना त्यांच्या पितरांच्या संसारात समाधान मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत पूर्वजांना स्वप्नात काही मागताना पाहिले तर त्यांनी सर्व राखीव संपत्ती संपुष्टात येते. घर आणि सर्व जाते आणि गरिबी येते. ते भिकारी बनते. म्हणून त्यांनी ताबडतोब पितरांना दान देऊन आपल्या मृत पूर्वजांना संतुष्ट करावे. जर स्वप्नात पितर क्रोधित अवस्थेत दिसले तर याचा अर्थ असा दिसतो की व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कृत्यांनी संतुष्ट नसतात. व्यक्ती कोणतेही काम किंवा व्यवसाय करत असेल तर त्यांना नक्कीच नुकसान सहन करावे लागते. केलेली सर्व कार्य व्यर्थ जाते, त्याचे काहीही फळ मिळत नाही. जर पूर्वज स्वप्नात दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर समजावे की येणाऱ्या काळात या व्यक्तीला मोठा त्रास होणार आहे. स्वप्नात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत नातेवाईकांना रडताना पाहिले तर त्याचे पूर्वज त्याला संकेत देतात की भविष्यकाळात त्याला नुकसान सहन करावे लागेल. त्याची सर्व संपत्ती आणि समृद्धी नष्ट होईल आणि त्यांना तीव्र गरिबीचा सामना करावा लागेल. येणाऱ्या संकटाची वेळ पाहून पितर स्वप्नात रडतानाही दिसतात. तर पूर्वजांनी स्वप्नात घाणेरडी कपडे घातलेलेही दिसले तर त्यांची सर्व धनसंपत्ती नष्ट होईल. मग तो साधू शेठला म्हणतो, तुलाही अशी स्वप्न दिसली असतील तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तू दान, धर्म, तर्पण, श्राद्ध इत्यादी विधी कर. त्यामुळे तुझे सर्व संकटे दूर होतील. साधूचे म्हणणे शेठला कळले आणि त्याला त्याची चूक कळली. तो आपल्या भावाकडे जातो आणि त्याला सगळं सांगतो. मग सर्व भाव मिळून नदीवर जाऊन त्यांच्या पितरासाठी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म करतात आणि पितरांना संतुष्ट करतात. त्या दिवशी त्यांचे पूर्वज त्यांना भेटायला येतात आणि निरनिराळे संकेत देतात. यमराज नारद मुनींना म्हणतात, जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मानवाने अनेक प्रकारचे संकेत मिळतात. स्वप्नात मृत नातेवाईक डोक्यावर हात ठेवून फिरवताना दिसले तर स्वप्नाचा अर्थ असा आहे तो खूप आनंदी आहेत. पूर्वजही सांगत आहेत की ते व्यक्तींचे आयुष्य पहिल्यापेक्षा अजून चांगले होणार आहेत. जर पूर्वज मानवाकडे हात पुढे करताना दिसले तर असे समजावे की जे काही काम करत आहात ते समाधानी आहेत. स्वप्नात जर पूर्वजांनी निरोगी दिसले तर त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसले, कपड्यांचा रंग हा उजळ पांढरा शुभ्र दिसला तर पितरांना मोक्ष प्राप्ती झाली असे म्हणतात. या भावाने त्यांची संपत्ती वापस मिळवली. तसेच तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही नक्की आपल्या दिंडोरी प्रणित मार्गात जाऊन तो पितृदोष तुम्हीही कमी करू शकता. आणि दानधर्म तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या सेवा मार्गात दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दानधर्म करा आणि तुमचं पुण्य कमवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.